चला मॅच सुरू करा. झव्या मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेची दुसरी मॅच स्पर्धा आपण पाहताय. जय हनुमान चषक 2021 पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. सरपंच आपण इशारा द्या, खूप वेळ घेत आहेत. तर स्ट्रायकिंग एंडला विलास सज्ज होतोय. तर बॉलिंग मार्क वरती वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा मॅन फ्रॉम अकुशी राहुल बनगे बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. बॅकफुट वरती जाऊन या बॉलला चांगली दिशा दिली आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय, फेक करतोय. एक धाव पहिल्या बॉल वरती अंकित केली. एक धाव धाव फलकावरती येते. 4 ओव्हरची मॅच आपल्या समोर आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला गौरव जाऊन पोहोचलाय. वेळ घेतला तदनंतर या बॉलला एक चांगला सन्मान दिलाय. थोडस आकुट टप्प्याचा बॉल फेक केली जाईल. 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील. 3 धावा धावफलकावरती येत आहेत. 3 धावा धावफलकावरती आणि 3 या आकड्याचं महत्व भारताच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर 3 जानेवारी जयंती असते सावित्रीबाई फुले ज्यांनी स्त्री शिक्षणामध्ये महत्वाचं योगदान दिलं. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत. आता मात्र उजव्या एसटी बाहेरचा बॉल पंच वळतील. हा व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव धावफलकावरती येते. 4 धावा धावफलकावरती जुळतील. मॅच आहे रेणावळी विपक्ष अकोशी. ऑपस्टिकच्या बाहेरचा बॉल ज्या प्रकारे पिच केला, खूप वाईडिश असा बॉल होता. त्याच्यावरती एक धाव येते. पंचांनी इशारा केलाय की हा नो बॉल आहे, म्हणजे 2 धावा अंकित असेल आणि यानंतर फ्री हिट असेल. फ्री हिटची संधी. बॅटची कडा यष्टिरक्षक आहे, तोही बीट होतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक बॅकअप साठी ठेवलाय. गॅदर करेल, फेक करेल. एकदम अंकित होतीये. पहिल्या ओव्हरमध्ये रेणावळी संघाचा नक्कीच मानस बघायला मिळतोय. संयमाचा खेळ मला मैदानाच्या आतमध्ये करायचं. एकेरी दुहेरी धावा त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन आम्ही करणार आणि एखादा नक्कीच खराब बॉल मिळतो तर आम्ही त्याच्यावरती मोठा फटका अंकित करणार. याच प्रकारचं प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते रेणावळी संघाचं. परंतु ज्या प्रकारे बॉलिंग करतोय राहुल, अजूनपर्यंत एकही मोठा फटका त्याने खेळू दिलेला नाही. पॅडलाईनचा हा बॉल गॅदर केला जाईल, फेक केली जाईल. कोणतीही धाव धावफलकावरती नसेल. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये व्हेरिएशन नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय राहुल. या अगोदर नक्कीच त्याने नो बॉल डिलिव्हर केला. खूप वाईडिश ऑफ स्टंपच्या बाहेर त्याने डिलिव्हर केला, परंतु तदनंतर त्याने पॅडलाईनची बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली आहे. गतीमध्ये परिवर्तन आणि या बॉलवरती घडलंय काय? पंचांनी आणखी एक नो बॉल घोषित केलाय. ज्या वेळेस आपण नो बॉलची आपण चर्चा केली आंतरराष्ट्रीय क्रिकेट बद्दल, ज्या वेळेस आपण चर्चा करतो नो बॉल, अकुटपेचा बॉल स्विंग अँड मिस बघायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेला वळण घेतोय, फसवतोय. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर रेणावळी संघ जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. एका ओव्हरचा खेळ संपलाय. ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग विलासाने गौरव करतोय. विलासने आतापर्यंत 2 धावांचं योगदान दिलंय. गौरवने रेणावळी संघाला 3 धावांचं योगदान दिलंय. चला वेळ घेऊ नका दोन्ही संघ. पंच आपण
त्यांना इशारा द्या की खूप वेळ घेत आहेत. या अगोदरच्याही मॅच मध्ये खूप वेळ लागला, शेवटच्या बॉल पर्यंत तीही मॅच गेली होती. या मॅच मध्ये तुम्ही इशारा द्या, खूप वेळ घेत आहेत. तर स्पर्धा आपल्याला बघायला मिळते वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय हनुमान क्रिकेट क्लब जांभळी यांच्या माध्यमातून आयोजित जय हनुमान चषक 2021 पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला आहे. तर बॉलिंग मार्ग वरती क्रमांक 2 षटक हाता येतोय मनोज. हो, स्ट्रोक काय उडवला या बॉलला, अतिशय देखणा स्ट्रोक आहे. सीमारेषा पार फरार होईल, मिळतील या बॉल वरती रन्स. सहा धावांसाठी हा बॉल सीमारेषा पार जातोय. अतिशय चांगला स्ट्रोक खेळला. या रिझन मध्ये षटकार खेळणं खूप अवघड अशी गोष्ट आहे, परंतु बघा मैदानाच्या आतमध्ये अतिशय सहजरित्या करून दाखवतोय गौरव. उजव्या बाहेर ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल, पंचवळतील हा वाईट बॉल आहे. मनोजच्या पहिल्याच बॉल वरती ज्या प्रकारे प्रहार चढवलाय, अतिशय चांगला स्ट्रोक बघायला मिळाला. गौरवचा एक चांगला फॉर्म मैदानाच्या आतमध्ये त्याचा. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर होऊन शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु मनोजचं या बॉलवरती मी कौतुक करेन. ज्या प्रकारे बघितलं शेवटच्या मुवमेंट मध्ये की गौरवने आपला स्थान चेंज केलाय, की खोलवर टप्प्याचा बॉल त्याने डिलिव्हर केला होता. बॅटची कडा आहे की काय प्रश्नचिन्ह नक्कीच होतं. यस, इथे मात्र बॅटची कडा आणि इथे मात्र गौरवला माघारी परतावं लागेल. एक चांगला षटकार त्याने खेचला, प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकून जातोय. ज्या प्रकारे त्याने स्ट्रोक खेळला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये अतिशय चांगलं योगदान गौरवने दिलं. 10 धावांचं योगदान रेणावळे संघाला त्याने दिलंय. तर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती दाखल होतोय वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा शरद कोंडाळकर. क्रमांक 3 वरती दाखल झालाय. खूप मोठा दारोमदार या खेळाडूच्या खांद्यावरती असेल. क्रमांक 3 वरती दाखल झालाय. आता मात्र मनोजच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी असेल. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे वाई पश्चिम भागामध्ये, या नवी मुंबईच्या क्रिकेटच्या पटलावरती असा शरद कोंडळकर मैदानाच्या आतमध्ये दाखल. या बॉलला माफी नसणार. खराब चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार, येतोय हा षटकार 6 धावांसाठी. आणि ज्या प्रकारे क्लास आहे या शरद कोंडाळकरचा, जर या प्रकारची बॉलिंग जर तुम्ही जर शरदला करणार तर तुम्हाला माफी नसणार. हे शरदने दाखवून दिलं अगदी सहजरित्या. त्याने लॉंग लेग रिजन मध्ये हा षटकार खेळलाय. 23 धावा धावफलकावरती आल्या. यानंतर नक्कीच फ्रीड असेल शरदसाठी. पहिल्याच बॉलवरती बॅटची कडा आणि बघा फ्रीट होती. याच्यामध्ये हा वाचला जातोय. मी म्हणेन दुर्दैव गोलंदाजाचं, सुदैव शरदचं मी म्हणेन. ज्या प्रकारे या अगोदरचा बॉल बीमर फेकला म्हणून की काय, तदनंतर फ्रीटची संधी आणि फ्रीटच्या बॉलवरती बॅटची कडा. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसवला, परंतु फ्रीट असल्यामुळे शरद आउट नसणार आहे. स्ट्रोक चांगला, समालोचन कक्षाच्या डोक्यावरतून खेळलेला हा स्ट्रोक येतो. आणखी एक षटकार. शरद कोंडाळकरची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली आहे. ज्या प्रकारे शरदला समोरच्या दिशेने बॉलिंग केली आहे ऑफस्टिकच्या बाहेर, जर तुमच्याकडे वेग कमी आहे, जर तुम्ही समोरच्या दिशेला बॉलिंग करता तर त्याच्यावरती शरद कोंडाळकरने ज्या प्रकारे अगदी सहजरित्या या बॉलला ओळखला आणि षटकार खेळलाय. 6 धावांसाठी मोहर लागली या बॉलवरती. खुलो टप्प्याचा बॉल, अतिशय चांगलं पुनरागमन केलंय या बॉलवरती.
षटकार खेचल्यानंतर खोलवर टप्प्याची बॉलिंग एक चांगला निर्धार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. धावफलकावरती आपण जाऊया. रेणुवळ संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस शरद कोंडळकर आला थोडस बॅकफुटवरती होता रेणुवळ संघ. गौरवने चांगला प्रयत्न केला सुरुवातीला, परंतु तदनंतर जे 2 षटकार शरदने खेचले धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचली आहे. तर बॉलिंग मार्क वरती क्रमांक 3 षटक हाताळण्यासाठी वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा आणखी एक सितारा विशाल भनगे. या बॉलला चांगली दिशा, क्षेत्ररक्षकाच्या अवक्याबाहेरचा बॉल शरद कोंडळकरच्या बॅट मधून येतोय. तिसरा षटकार, एक वार चेंडू सीमारेषा पार. ज्या प्रकारे शरद कोंडळकरचा फॉर्म आहे अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळतोय. ज्या प्रकारे बॅटिंग करतोय, अनेक स्पर्धा आपण ज्याच्या वेळेस चर्चा करतो विशाल बनगेने जिंकून दिलेत आक्रोशी संघाला एक अष्टपैलू खेळीने, परंतु पहिल्याच बॉलवरती विशालच्या प्रहार चढवला शरद कोंडळकरने. ज्या प्रकारे शरदची बॅटिंग आहे, एक चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग त्याची बघायला मिळते. फिल्डिंग असेल तिन्ही क्षेत्रांमध्ये शरद कोंडळकरची चांगली कामगिरी क्रिकेटच्या पटलावरती बघायला मिळते. परंतु तदनंतर कशा प्रकारची बॉलिंग आणि कशा प्रकारचं व्हेरिएशन विशाल बनगे दाखवणार, कारण समोर आहे शरद कोंडळकर. स्विंग अँड मिस आता मात्र अँगलचा उपयोग करतोय विशाल. ज्या प्रकारे डावखुरा गोलंदाज आहे, विथ द अँगल बॅटिंग करावी लागेल शरदला. एक कोण तयार होतो ज्याच्या वेळेस आपण चर्चा करतो बॉलर राऊंड द विकेट जातो. स्ट्रोक फसलाय स्वतः विशाल बॉलच्या खाली. इथे मात्र शरद कोंडळकरला परतावं लागेल. ज्या प्रकारे बॉलिंग केली, ज्या प्रकारे षटकार पहिल्या बॉलवरती खाल्ला, परंतु तदनंतर जी विशालने बॉलिंग केली अतिशय चांगली बॉलिंग. या अगोदरच्या बॉलवरती फसवलं आणि या नंतरच्या बॉलवरती मी म्हणेन विकेट मिळवली आहे शरद कोंडळकरची. शरद कोंडळकरला माघारी परतावं लागेल. त्याने मात्र एक चांगलं 19 धावांचं योगदान दिलंय या रेणावळे संघाला. आणि ज्याच्या वेळेस आपण चर्चा करतो की बॉलर राऊंड द विकेट जातो, एक अँगल तयार होतो. जो अँगल 90 डिग्रीने जो बॉलर बॉलिंग करतो, 90 ते 95 डिग्री मध्ये जे बॉलर बॉलिंग करतात आणि तदनंतर राऊंड द विकेट ज्या वेळेस जातात त्यावेळेस एक अँगल तयार होतो. विथ द अँगल ज्यावेळेस बॉल टप्पा पडतो तदनंतर तो बॉल नॅचरल अँगल मुवमेंट प्राप्त करतो आणि त्या बॉलला खेळताना बॅट्समनची बॅटची कडा लागते. कित्येक वेळा तुम्ही आम्ही बघितलं याही बॉलवरती त्याचा प्रत्यय आला की शरद कोंडळकरच्या बॅटने बॉलची कडा घेतली आणि ते मात्र फलंदाज शरदला माघारी परतावं लागलं. छत्तीस धावा धावफलकावरती. याही बॉलला खेळण्याचा प्रयत्न आता मात्र वेग वाढवलाय विशालने बॉलच्या पाठीमागे. आनंद थोडंसं फसतोय मैदानाच्या आतमध्ये. चर्चा आपण नक्कीच करतोय. अनेक मॅचेस अनेक स्पर्धा या विशालने बॉलिंगच्या जोरावरती बॅटिंगच्या जोरावरती आक्रोशी संघाला जिंकून दिल्यात. पॅडलाईनचा हा बॉल एकदम निश्चित अंकित होते. बाईच्या माध्यमातून ही धावांकित केली जाईल. एक चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये आक्रोशी संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. शेपटचा बॉल प्रगतीपथावरती असेल षटक क्रमांक 3चा. स्ट्रोक चांगला आहे, टायमिंग बेमिसाल, चेंडू डीप मिड विकेट सीमा रेषा पार येतोय. सुपर ब्रँडेड फटका षटकार.
विलासच्या बॅटमधून ज्या प्रकारे बॅटची स्विंग आली, अतिशय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट या बॉलला घेतला आणि तदनंतर डीप मिड विकेट रिजन मध्ये या बॉलला खेळून काढला. येतोय हा षटकार. धावफलकावरती आपण जाऊया. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रेणावळे संघ जाऊन पोहोचलाय. प्रथम बॅटिंग करता तर तुमच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त धावा असणं खूप महत्वाचं आहे. प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघाचं काम हेच असतं की आम्हाला 4 ओव्हर ज्या काय ओव्हर आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्कोर आम्हाला उभा करायचा आहे आणि तो प्रयत्न रेणावळे संघाचा बघायला मिळतोय. शेवटचं षटक हाता येतोय. विनोद बॉलिंग मार्क वरती विनोद दाखल झालाय. या बॉललाही अक्रॉस द बॅट घेतला. हवाई पाय येतोय हा षटकार. आनंदाच्या बॅटमधून हा षटकार आलाय. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. मार जोड आणि तोडफोडीचं हे षटक आम्हाला जास्तीत जास्त धावा अंकित करायचं आहे. हा मानस मैदानाच्या आतमध्ये रेणावळे संघाचा जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला विलास तर दुसऱ्या बाजूला आनंदा. खोलवर टप्प्याचा हा बॉल बीड झालाय यष्टी रक्षक, परंतु पहा या ठिकाणी आनंदला माघारी जावं लागेल. बॉलने यष्ट्यांचा वेध घेतलाय. 2 बॉलचा खेळ संपला. 1 विकेट आनंदाने मिळवली. 1 षटकार नक्कीच खाल्लाय, परंतु आनंदाने 6 धावांचं योगदान 1 षटकार खेचून रेणावळे संघाला दिलेलं हे योगदान आहे. चला वेळ घेऊ नका, मॅच सुरू ठेवा. तर मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन बापू दाखल होत आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटचे 4 बॉल डिलिव्हर केले जातील. 4 बॉलमध्ये कुठपर्यंत रेणावळे संघ बजल मारेल हे पाहणं उत्सुक यायचं आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 55 धावा ही चेस होतात. खोलवर टप्प्याचा हा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव अंकित केली. दुसऱ्या धावेचं जोखीम घेतलं जाईल की काय, परंतु जोखीम नाही घेतलं जाणार. आता इथून पुढे 3 बॉल असतील. 3 बॉल टाकले जातील. स्ट्रायकर एंडला विलास जाऊन पोहोचला. या विलासने आतापर्यंत 1 षटकार खेचलाय. एक चांगला स्ट्रोक त्यांनी खेळला. विशाल विरुद्ध चढवलेला त्याने प्रहार अतिशय चांगला होता. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न विलासचाही फसतोय. मी कौतुक करेन विनोद यांचं, ज्या प्रकारे बॉलिंग केली आहे. दोन्ही वेळेस हे दोन्ही बॅट्समन डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले, परंतु त्याने ओळखलं आणि तदनंतर त्यांनी टेकलेले बॉल अतिशय चांगले आहेत. तर इथे मात्र फेकीवरती अभिषेक घेतलाय. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो बॉलची 1, पॅनल्टीच्या 2 आणि या बॉलवरती धावून काढलेली 1, अशा 4 धावा अंकित केल्या जातील. 4 धावा या बॉलवरती अंकित होतील. इथे मात्र पुन्हा एकदा बीमर फेकलाय. नो बॉल पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत आला. या बॉलवरती 2 धावा असतील. फ्री हिटची संधी अजूनही आहे. इथे मात्र डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा बॉल खेळून काढलाय. 2 धावा नक्कीच अंकित होत आहेत. तर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं आगमन झालं, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला अव्वल क्रमांकाच्या पारितोषिकाला विशेष सहकार्य केलंय, युवा नेते HP शेलार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत
या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो, विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. स्ट्रोक चांगला क्रॅकिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेरचा बॉल, चेंडू सीमारेषा पार फरार. मितील धावा 4. येतोय हा चौकार. बासष्ट धावा धावफलकावरती. डावीष्टी सोडून जाणारा बॉल आहे की काय? यस, तसंच घडते मैदानाच्या आतमध्ये. डावीष्टी सोडून जाणारा हा बॉल, पंचांचा निर्णय येतोय. हा व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव ही धावफलकावरती अंकित होते. बापू स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळत आहेत. शेवटची ओव्हर आहे. डान्सिंग डाऊन द पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न विशाल आहे. लॉंग ऑफला फेक केली जाईल. एकदा पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचं जोखीम. दुसरी धाव पूर्ण होईल की काय? प्रश्नचिन्ह नक्कीच होतं. या बॉलवरती एक धाव घेतली जाईल फक्त. कोणतीही धाव या बॉलवरती नसेल. 62 धावा धावफलकावरती. 63 धावांचं टार्गेट आक्रोशी संघासमोर असेल. येणारे बॉल 24 बॉल मध्ये बनवायचे आहेत. 63 धावा हे समीकरण आक्रोशी संघासमोर असेल. चला, यानंतरची मॅच आहे DCC 11 विरुद्ध ब्लॅक कोब्रा कुसगाव. टॉससाठी यायचं आहे. तर स्कोर बोर्ड मध्ये थोडंसं बिघाड आहे. 63 धावा धावफलकावरती आहे. 64 धावांचं लक्ष असेल. याची नोंद घ्यायची आहे आक्रोशी संघाने. तुम्हाला 64 धावा बनवायच्या आहेत 24 बॉल मध्ये. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला अव्वल क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. HP शेलार युवा नेते यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. अशोकजी चिकणे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. HP शेलार युवा नेते यांचा या ठिकाणी सन्मान होतो, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेला अव्वल क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय. दादांचा या ठिकाणी सन्मान संपन्न केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं आगमन झालेलं आहे, गर्जना टीमचे कॅप्टन आणि नवी मुंबईच्या क्रिकेटच्या पटलावरती एक मोठं नाव विजय रेटरेकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं स्वागत विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर रवी हिनुकले मॉर्निंग ब्लास्टरचे कॅप्टन यांनाही विनंती करतो की आपणही व्यासपीठावरती या. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं आगमन झालंय, गर्जना टीमचे कॅप्टन विजय रेटरेकर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर मॉर्निंग ब्लास्टरचे संघनायक रवी हिनुकले यांचंही आगमन झालंय. त्यांचंही स्वागत जय हनुमान चषक 2021च्या माध्यमातून आम्ही करतो.
चला आकुशी संघ आपला राखीव खेळ आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. खेळाडूंचा नामोल्लेख होणं खूप महत्वाचं आहे, याची नोंद घ्या. तर जाऊया मॅचकडे. मॅच आहे आपल्या समोर. एका बाजूला आकुशी तर दुसऱ्या बाजूला रेणावळे. आकुशी संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रेणावळे संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. रेणावळे संघाने बॅटिंग करताना बनवल्या 63 धावा. 64 धावांचं लक्ष ठेवलंय आकोशी संघासमोर. येणारे बॉल 24 बॉल मध्ये आकोशी संघाला बनवायच्या आहेत 64 धावा. हे समीकरण, हे लक्ष त्यांच्या समोर, आणि या लक्ष्याची चिरफाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जोडी दाखल झाले. एका बाजूला वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा राहुल बनगे, तर दुसऱ्या बाजूला जाऊन पोहोचलाय स्ट्रायकिंग एंडला तर स्ट्रायकिंग एंडला राज दाखल झालाय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला रेणावळे संघ आपण खूप वेळ घेत आहे, पंच इशारा द्या. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. बरेचसे मॅचेस आपल्याला इथून पुढे खेळवायचे आहेत. चला टॉस साठी आमंत्रित करतो. यानंतरची मॅच आहे DCC 11 जांभळी विपक्ष ब्लॅक कोब्रा कुसगाव. विनंती असेल आपण टॉस साठी या. चला वेळ घेऊ नका, विनंती असेल. ब्लॅक कोब्रा कुसगाव आपल्या संघाने आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. टॉस आपण करतोय, आपण खूप वेळ घेत आहे. तर जाव्या मैदानाच्या आतमध्ये 64 धावांचं टार्गेट, आणि या टार्गेटला प्रत्युत्तर देण्यासाठी राज स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. तर एका बाजूला वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा अष्टपैलू खेळाडू शरद कुंडाळकर, यॉर्कर किंग निघालाय बॉलिंग मार्क वरतून. अकुट टप्प्याचा बॉल वेग चांगला पकडलाय शरदच्या या बॉलने, एकदम अंकित केली आहे. आता मात्र एका बाजूला राहुल वनगे तर दुसऱ्या बाजूला शरद कोंडळकर. एक धाव फलकावरती आली आहे. 64 धावा, 64, त्याचं प्रत्युत्तर द्यायचंय. शपलून खेळण्याचा प्रयत्न राहुलचा आहे, परंतु प्रयत्न फसलाय. ज्या प्रकारे व्हेरिएशन दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये शरद कुंडाळकर, अतिशय चांगला टान्स, चांगली रिदम शरद कुंडाळकरची आहे. एखाद्या लेदर बॉल क्रिकेटच्या बॉलरला साजेचा टान्स आणि रिदम या शरद कुंडाळकरचा आहे. आणि ज्या प्रकारे त्याने आपल्या बॉलिंग मध्ये जो निखार आणलाय तो अतिशय चांगला आहे. फॉलो थ्रू अतिशय चांगला आहे. पॉपिंग क्रीजचा चांगला उपयोग शरद कुंडाळकर बॉलिंग मध्ये करतो, हे कित्येक वेळा आपण बघितलंय. निघालाय शरद कुंडाळकर. शतरक्षक येतोय धावत, फेक केली जाईल, एक धाव अंकित केली जाईल. 2 धावा धाव फलकावरती येत आहेत. नक्कीच थोडस नाखुश आहे राहुल या स्ट्रोक वरती. ज्या रिझन मध्ये स्ट्रोक खेळायचा होता त्या रिझन मध्ये हा स्ट्रोक खेळता आला नाही. नक्कीच थोडासा नाराज मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय आपल्या बॅट वरती. परंतु पहिली ओव्हर खूप महत्वाची असेल आकुशी संघासाठी. ज्या प्रकारे बॉलिंग मार्क वरती शरद कोंडळकर आहे. या बॉलला अतिशय चांगली दिशा, क्षेत्ररक्षक येईल डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून फेक केली जाईल, एक धाव अंकित होतीये. एकरी धावाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉलच्या पाठीमागे एक धाव अंकित केली जाते. आकोशी संघ जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. 3 धावा धाव फलकावरती अंकित केल्यात आकोशी संघाने.
बॅकफूट वरती जाऊन राहुलने या बॉल नंतर या बॉलला उडवला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये राहुलच्या बॅट मधून आला हा षटकार. 6 धावा येत आहेत धावफलकावरती. 9 धावा धावफलकावरती अंकित झाले. असं वाटलं कुठेतरी 4 बॉल मध्ये की बॅकफूट वरती गेला की काय आक्रोशी संघ, परंतु तदनंतर राहुलने खेळलेला षटकार आमूलाग्र बदल करतोय स्कोर बोर्ड मध्ये. सफल होऊन खेळलाय राहुलने हा. नक्कीच ज्या प्रकारे राहुलला जर तुम्ही टायमिंग देणार, दिशाहीन बॉलिंग करणार, तर राहुल त्याचा पुरेपूर फायदा घेणार. एक चांगला अनुभव राहुलच्याही गाठीशी आहे. अनेक स्पर्धा ग्रामीण क्रिकेटच्या असेल की नवी मुंबईच्या क्रिकेटच्या असेल राहुलने गाजवलेल्या आहेत. 15 धावा धावफलकावरती. जर आपण टॉस करतोय, टॉस आहे एका बाजूला संघ आहे DCC 11 जांभळी, तर दुसऱ्या बाजूला ब्लॅक कोब्रा कुसगाव. हा टॉस संपन्न होईल. तर विजयची रेटरेकर दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे. या मॅचचा टॉस केला जाईल. गर्जना टीमचे कॅप्टन आदरणीय विजय रेटरेकर दादांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. एक चांगलं योगदान त्यांचे क्रिकेटच्या पाठीमागे आहे. तर टॉस केला जाईल. टॉस आहे एका बाजूला ब्लॅक कोब्रा कुसगाव, तर दुसऱ्या बाजूला DCC 11 जांभळी असा टॉस होतोय. गर्जना 11 चे कॅप्टन विजय रेटरेकर यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. तर या ठिकाणी ब्लॅक कोब्रा कुसगाव संघाने टॉस जिंकलाय. आपला निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच कळवायचा आहे. या बॉलला चांगला स्ट्रोक आहे डीप मिड विकेट रिझन मध्ये. 2 क्षेत्ररक्षकांच्या आवाक्या बाहेरचा बॉल राजच्या बॅट मधून येतोय हा षटकार. तर ब्लॅक कोब्रा कुसगाव संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. DCC 11 जांभळी संघाला आमंत्रित केले बॅटिंगसाठी. आपला स्क्वॉड दोन्ही संघांनी तयार ठेवायचा आहे. दोन्ही संघांना मॅचसाठी आम्ही शुभेच्छा देतो. बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, राजला फसवलं या बॉल वरती. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय बापू यांना अतिशय चांगला अनुभव बापू यांच्या गाठीशी आहे. खूप चांगला अनुभव. कित्येक काळ क्रिकेटची सेवा त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. स्विंग अँड मिस. काय बॉलिंग आहे, काय अनुभव आहे. रेणावळी संघ ज्या वेळेस आपण मैदानाच्या आतमध्ये बघितला त्यावेळेस बापू कोंडाळकर यांची बॉलिंग खूप महत्वाची राहिली आहे. कित्येक काळ क्रिकेटची सेवा आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलेली आहे. एक चांगला अनुभव. राजने या बॉलला उडवलाय. प्रॉपर टायमिंग नाही होऊ शकलं. 2 क्षेत्ररक्षक जातील. अडवण्याचा प्रयत्न चांगला एकदम अंकित केलीच होते. आणि राजबद्दल जर आपण चर्चा केली तर एक रायझिंग स्टार आहे या आक्रोशी संघाचा. परंतु तदनंतर बांधून ठेवलंय राजला. बापू यांनी एक षटकार जरूर राजने खेळलाय, परंतु आता मात्र बॅटिंग मार्क वरती राहुल वनगे कित्येक वेळा बापू कोंडाळकर राहुल वनगे समोरासमोर कित्येक वेळा आलेले आहेत. परंतु आज ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून समोरासमोर. या बॉलला उडवला. बैठक खेळण्याचा प्रयत्न राहुलचा आहे. झेल सुटली की मॅच सुटली. राहुल भनगेची विकेट. ज्या राहुल भनगेने पहिल्या ओव्हर मध्ये 2 षटकार खेळले होते त्या राहुल भनगेची विकेट झेल सुटली आहे. नक्कीच मी बापू यांचं कौतुक करेन की या बॉल वरती राहुलला मोठा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु ज्या प्रकारे बापू यांनी बॉलिंग केली अतिशय चांगली बॉलिंग. गती कमी केली आहे. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. पंच आमच्याकडे वळतील. हा वाईट बॉल येतोय. अतिरिक्त आणखी एक धाव. अशा 2 धावा या बॉल वरती अंकित केल्या जातील. 25 धावा धावफलकावरती.
आणि ज्याच्या वेळेस आपण बापू कोंडाळकर यांची चर्चा करतोय, 40 पेक्षा जास्त वय त्यांचं आहे, तरी देखील मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटची सेवा रेणावळे संघाची करताना राहुलने या बॉलला टॅप केलाय. क्षेत्ररक्षक येईल, फेक करेल, एक धाव अंकित होतीये. धावफलकावरती आपण जाऊया. आकुशी संघ जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. 64 धावांचं टार्गेट. धावफलकावरती 26 धावा बिना गडेच्या मोबदल्यामध्ये धावफलक आहे आकुशी संघाचं. तर आता मात्र इनर बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये 40 धावा बनवायच्या आहेत आकुश संघाला. बारा बॉल 40 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती तिसऱ्या ओव्हरसाठी कोणाला बोलवलं जाईल? चला वेळ घेऊ नका रेणावळे संघ. तर माफ करा, 26 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावा बनवायच्या आहेत. 38. 38 धावांची गरज. स्विंग अँड मिस. सुधीरचा हा पहिलाच बॉल फसवतोय राहुल भनगेला. दाद मागितले पंचांनी, दाद उचलून धरलीये. राहुल भनगेला परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन, परतीच्या दिशेला, तंबूच्या आश्रयाला जातोय राहुल भनगे. स्ट्रोक खेळताना नक्कीच थोडासा फसला, परंतु तदनंतरची चपळता रेणावळे संघाची आपल्याला बघायला मिळाली. खूप मोठी विकेट रेणावळे संघाला मिळते राहुल भनगेची. राहुल भनगे माघारी जातोय. राहुल भनगेने 14 धावांचं योगदान आपल्या अखमाई क्रीडा मित्रमंडळ आकुश संघाला दिलंय. आता मात्र क्रमांक 3 वरती विशाल भनगे दाखल झालाय. एक अष्टपैलू खेळाडू, वाई पश्चिम भागाचा एक स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कित्येक स्पर्धा या विशालने, ज्याच्या वेळेस आपण विशालची चर्चा करतो की जिंकून दिलेत आकुश संघाला, कित्येक वेळा मालिकावीर किताब या खेळाडूने मिळवलेला आहे. परंतु आज गरज आहे. चला वेळ घेऊ नका. सुधीरचं मी कौतुक करेन, ज्या प्रकारे तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आणि तदनंतरने त्याने पहिलाच बॉल ज्या प्रकारे राहुल भनगेला डिलिव्हर केला आणि विकेट मिळवणारा हा बॉल ठरला. नक्कीच उत्साह बघायला मिळाला रेणावळे संघाच्या स्क्वॉड मध्ये. आता मात्र डावखुरा बॅट्समन विशाल भनगे सज्ज होतोय बॅटिंग मार्क वरती. डावेष्टी सोडून जाणारा बॉल, पंचांचा इशारा येतोय, हा वाईट बॉल आहे. चल पंच इशारा द्या. खूप वेळ घेत आहेत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ. वेळ घेऊ नका, बरेचशा मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. या बॉलला खेळून काढलाय. फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेक केली जाईल. दुसऱ्या धावेचं जोखीम पत्करलेलं नाही. एका धावावरती समाधान मानावं लागतंय. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला राज जाऊन पोहोचलाय. राजने आतापर्यंत एक षटकार खेचलाय आणि त्याने योगदान दिलंय 9 धावांचं आतापर्यंत आकुश संघाला. या बॉलला दिशा चांगली, डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये
टायमिंग त्या बॉलच्या पाठीमागे प्रॉपर त्याने केलं आणि हा 6 धावांसाठी बॉल सीमारेषा पार पाठवून दिलाय. चौतीस धावा धावफलकावरती. राजची भूमिका खूप महत्वाची आहे या आक्रोशी संघासाठी. ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे, याही बॉलला जोरकस खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक शरद कुंडळकर बॉलवरती धावत आलाय. फेक केली जाईल. इथे मात्र काय घडलंय या बॉलच्या पाठीमागे. चोरटी धाव होती. 2 धावा या बॉलवरती अंकित झाल्या. डेंजर एंडला राज धावत होता. ज्या प्रकारे बॉल गॅदर केला शरदने, थ्रो केला आणि तदनंतर जी स्टंपिंग करण्याचा प्रयत्न झाला मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगला. 36 धावा धावफलकावरती. आता वरींचा धावफलक एका गडीच्या मोबदल्यामध्ये सुधीर बॉलिंग मार्क वरतून निघतोय. चांगली बॉलिंग रेणावळे संघासाठी तो करतोय. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, पंचांना कसरत करावी लागते. हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव धावफलकावरती जुळली जाईल. यानंतरची मॅच आपल्या समोर आहे. एका बाजूला DCC 11 जांभळी, विपक्ष ब्लॅक कोब्रा कुसगाव. आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे. आता मात्र नक्कीच आणखी एक लागोपाठचा बॉल, व्हाईट बॉल बघायला मिळतोय. राजचं कॉन्सन्ट्रेशन जे बॉलवरती आता मात्र बघायला मिळते. अतिशय चांगलं बॉलवरती नजर रोखून धरतोय. राज बनगेचं मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं खूप महत्वाचं आहे आत्ताच्या घडीला. स्ट्रोक उडवलाय समलोचना कक्षाला. आणि ते मात्र बघा राजला जीवनदान मिळालंय. ज्या प्रकारे या अगोदर राहुल बनगेला जीवनदान मिळालं, परंतु सुधीरने त्याला माघारी पाठवलं. परंतु या ओव्हर मध्ये सुधीरला दुसरी संधी होती विकेट मिळवण्याची, परंतु या बॉलवरती झेल सुटली आहे. 40 धावा धावफलकावरती. 4-0 एका गडीच्या मोबदल्यामध्ये आक्रोशी संघाचा धावफलक आहे. ज्या राजची विकेट खूप महत्वाची होती त्या राजची झेल सुटली. आपण ज्याच्यावर चर्चा करतो की रबर बॉलची झेल पकडणं. स्ट्रोक चांगला ऑन दी राईट, क्रॅकिंग फटका. येतो हा षटकार. 46 धावा धावफलकावरती लागल्या. आता मात्र 2 षटकांचा जर आपण खेळ बघितला तर 2 ओव्हर मध्ये हव्या होत्या 38 धावा. आता मात्र एका षटकामध्ये बनवायच्या आहेत 14 धावा. 46 धावा धावफलकावरती. बरोबर आहे ना? किती पाहिजे? तर माफ करा 18 धावांची गरज आहे. कोण सांगते? तर येणारे बॉल 6 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. या अगोदर 12 बॉल मध्ये 38 धावांची गरज. त्या ओव्हर मध्ये जर आपण बघितल्या तर जी सरासरी हवी होती ती सरासरी मैदानाच्या आतमध्ये राजने कुठली आहे. आता मात्र 6 बॉल 18 धावांची गरज. आता मात्र शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये दिली जाईल जबाबदारी. 18 धावांचा बचाव करायचा आहे. समोर बॅट्समन आहे, एका बाजूला राज बनगे तर दुसऱ्या बाजूला विशाल बनगे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे.
बॉलर बॉलिंग मार्क वरती साई दाखल झालाय. शेवटचं षटक 18 धावांचा बचाव करण्यासाठी बॉलिंग मार्क वरती येऊन उभा राहिलाय. विशाल एक पण नाही मारला नाही. साई निघतोय विशाल भनगेसाठी. आता मात्र विशाल स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. कोलवट टप्प्याचा हा बॉल इथे मात्र सॅक्रिफाईस करणार की काय, आणि इथे मात्र चोरटी धाव घेतलीये. राजला स्ट्राईक वरती बोलवलंय आणि ते मात्र यशवंतांनी हात वरती केलाय. विशालला माघारी परतावं लागेल. इनर रे बॉल 5 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 18 धावा. हे समीकरण आपण नव्याने मांडूया. मॅच बघायला मनोज आहे ना. तर क्रमांक 4 वरती बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मनोज. इनर बॉल 5 रन्स बनवायचे आहेत तुम्हाला 18. आता मालो अर्धा समोरच्या बाजूला स्ट्रायकिंग एंडला जाऊन पोहोचलाय राज बनगे. जबाबदारी खूप मोठी आहे. आज आकोशी संघाला जिंकायचं आहे, तर या 2 खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. कोण घेऊन जाईल ही मॅच, रेणावळे की आकोशी, आकोशी की रेणावळे. 5 बॉल 18 धावांची गरज. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, अरे मिल जाएगा तुझको दरिया, तू समंदर की तलाश कर. 5 बॉल 18 धावेंची गरज. बॉलिंग मार्क वरती रेणावळे संघाचा साई निघालाय. खोलवर टप्प्याचा हा बॉल दिशा दिली. दुसऱ्या धाब्याचं जोखीम घेतलं जाईल की काय, सॅक्रिफाईस केलं जाईल की काय विकेटचं, परंतु मनोजने थांबवलंय. 4 बॉल 17 धाब्यांची गरज. साईचं मी कौतुक करेन. राज विरुद्ध त्याने खोलवर टप्प्याची बॉलिंग जो निर्धार केला, अतिशय चांगलं शस्त्र राहिलं या दुसऱ्या बॉलवरती. 4-17 समीकरण आपल्या समोर. स्विंग अँड मिस. टप्पा पडतोय. बॉल बाहेरच्या दिशेला जातोय. पंचांनी दाद मात्र फेटाळलीये. 1 धाव या बॉलवरती अंकित केलीये. आता मात्र 3 बॉल रन्स हव्या आहेत 16. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार की 2 बॉल 2 षटकार आणि 1 चौकार, तरच आकोशी संघ जिंकू शकतो. 3 बॉल 16 रनची गरज. जी मॅच होती 6 बॉल 18 ची, ती मॅच येऊन पोहोचले 3 बॉल 16. या बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफचा, आणि ते मात्र या बॉलवरती मॅचचं चित्र स्पष्ट झालंय. जी मॅच कोड्यामध्ये अडकली होती ते कोडं उलगडलंय. परंतु मी म्हणेन अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी कोणाच्या बाजूने झुकेल हे सांगणं कठीण आहे. आता मात्र 2 बॉल रन्स बनवायचे आहेत 16. हे समीकरण आपल्या समोर. राजने एक चांगला प्रयत्न केला. जरूर एक चांगली बॅटिंग राजच्या माध्यमातून जर बघितली, 27 धावांचं योगदान राजने दिलं या आक्रोशी संघाला. आता मात्र 2 बॉल 16 धावांची गरज. मी कौतुक करेन साईचं, ज्या प्रकारे त्याने षटक हाताळलं. विशाल होता, राज होता, मोठे स्ट्रोक खेळू दिले नाही, बंधनं ठेवली त्याने.
मनोजच्या बॅट मधून हा स्ट्रोक आलाय. पराभवातलं अंतर कमी करणार त्याच्या खाली आणि मनोज ही या ठिकाणी माघारी येतोय. आणखी एक धक्का आकुश संघाला लागलाय. आता मात्र एक बॉल 16 धावेंची गरज. एक औपचारिकता या मॅचची बाकी असेल. चला यानंतरची मॅच DCC 11 जांभळी विपक्ष ब्लॅक कोब्रा कुसगाव. आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे आणि मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. इथे मात्र आम्ही विजय संघ रेणावळी संघाचं अभिनंदन करतो. पुढच्या फेरीमध्ये हा संघ दाखल झालाय. आकुश संघाचा आम्ही